नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या जामिनावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। फहीम खान नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आलाय। हमीद इंजिनियर याच्याही जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। हमीद इंजिनियरचा सत्र न्यायालयात जामिनासाठी आता अर्ज करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। जितेंद्र, खरं तर नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड या संदर्भात आता सुनावणी होणार आहे। फहीम खानच्या जामिनावरती खरं तर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। काय ताजे अपडेट्स आहेत? कारण आपण पाहिलेलं आहे की नागपूर हिंसाचार प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला फहीम खान याला पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या त्याची रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन 1 एप्रिलला त्यावर सुनावणी होणार आहे। त्यासाठी राज्य सरकारला देखील उत्तर सादर करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले। त्याचबरोबर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यानेही जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता या दोघांच्याही अर्जावर आहे ती एकत्रित सुनावणी जी आहे ती 1 एप्रिलला न्यायालयाने निश्चित केलेली आहे। त्या संदर्भात सरकारला देखील नोटीस जारी करून सरकारकडून उत्तर मागितलेलं आहे। त्यामुळे आता 1 एप्रिलला या दोघांच्याही जामिनावर काय निर्णय देतं कोर्ट ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खरं तर 1 एप्रिलला नेमकं या संदर्भात काय निर्णय होतो यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।